श्रीरामपूर शहरात आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। शहरातील विविध चौकांमध्ये मंडप उभारून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं भव्य छायाचित्र लावण्यात आले। त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच शहरातील अण्णाभाऊ साठे स्मारकासही पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जयघोष करत घोषणाबाजी केली। शहरभर जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले। विविध ठिकाणी अन्नदान व खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आले, तर काही ठिकाणी नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आले। यावेळी विविध सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह असंख्य कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। त्यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही अनेकांनी व्यक्त केला। अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आणि कष्टकरी समाजाचा बुलंद आवाज ठरलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर शहरात सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात आले। अण्णाभाऊ साठेंचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो, महात्मा फुलेंचा जय असो। आज 1 ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। या जयंतीनिमित्त आपण विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे। त्याबद्दल आणि जयंतीबद्दल सर्व श्रीरामपूरवासियांना पोलीस प्रशासनाकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा। असंच काम आपण या ठिकाणी चालू ठेवावं आणि महामानवाचा आपण या ठिकाणी गौरव करावा ही या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि थांबतो। धन्यवाद। घालून गाव सांगून गेले मात्र भीमराव असे सर्व समाजाला सांगणारे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे। त्यांची जयंती आज पुऱ्या महाराष्ट्रात, देशामध्ये सर्व आनंदाच्या वातावरण साजरं होतं। आज आम्ही सुद्धा त्यांची जयंती ही साजरी केलेली आहे। आणि आज अण्णाभाऊंच्या बद्दल बोलायचं म्हणलं, अण्णाभाऊ यांनी त्यांच्या लोककलेतून व त्यांच्या कादंबरीतून समाज जागृतीचं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणून आज अण्णाभाऊंची कला आणि यांचे विचार आज मी जीवन जाईल म्हणून मी सर्व सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्यांच्या जे विचार असतात त्या विचारावर आपण चालावे। आणि मी आज माझ्या संघटनेच्या वतीने जे राष्ट्रीय नेते छत्रपती आंदोलन साहेब यांच्या वतीने नागपूरमधील तमाम आपल्या माता बांधवांना जयंती शुभेच्छा देतो। जय लवजी। डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर मेडिकल हॉस्पिटल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रीरामपूर येथे संपन्न होत आहे। तर आपल्या मेडिकल हॉस्पिटलतर्फे सर्वसाधारण तपासणी, BP, शुगर, ECG व तसेच कन्सल्टंट डॉक्टर आपले इथे शिबिरात उपस्थित होते व आपल्या हॉस्पिटलच्या भरपूर अशा पॅकेज काढलेले आहे। त्याच्यात गोरगरीब जनतेसाठी जे 5-6 हजार रुपये नाशिक, पुणे या लागणार आहे, त्याच्यात आपले 800 रुपयाचं पॅकेज टुडिको, ECG, डॉक्टर कन्सल्टेशन आणि कोलेस्ट्रॉल ही पॅकेज आपण उपलब्ध गोरगरीब जनतेसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। तर तसेच आम्हाला इथे इन्व्हाइट केलं। तसेच चंद्ररूप दाखले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, RB नारायणराव बोरवाके कॉलेज यांचे मनापासून आभार मानतो व त्यांनी आम्हाला खूप प्रतिसाद मिळवून दिला व सगळ्यांचे मनापासून अभिनंदन। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त माझ्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा। तसेच आपण सकाळी RBNB कॉलेज तसेच सिटिजन कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणून सुंदर असा भव्यदिव्य रथ काढण्यात आला होता, त्याची देखील आता सांगता झालेली आहे। त्यानंतर कॉलेजच्या मार्फतच आपण सर्व रोग निदान शिबिर देखील आयोजित केलं होतं, त्याला देखील भरपूरसा प्रतिसाद सर्व समाज बांधवांनी दिलेला आहे। त्याचबरोबर संध्याकाळी आपण आश्रमात एक किराणा किट वाटप कार्यक्रम ठेवत आहोत। तर या देखील सर्व आजच्या असा प्रसंग आहे। याबद्दल सर्वांना या जयंतीच्या खूप शुभेच्छा। जय लवजी, जय भीम, जय शिवराय।